देख सकते हो अजय लांजेवार है, वो आज कांग्रेस पार्टी में प्रवेश कर रहे हैं। क्या बोलेंगे, आज कांग्रेस पार्टी में प्रवेश कर रहे हैं आप? हम बहुत खुश हैं। नाना भाऊ को मुख्यमंत्री बनाना है हमको। नाना भाऊ को मुख्यमंत्री बनाना है और नाना भाऊ को इसका ये करना है। राष्ट्रवादी से क्यों नाराजी है आपको? राष्ट्रवादी से नाराज है, हमको बहुजन की लड़ाई लड़ना है। बहुजन की लड़ाई लड़ना है हमको, बहुजन की लड़ाई लड़ना है और बहुजन का मुख्यमंत्री महाराष्ट्र के अंदर बिठाना है। कार्यकर्ता में चलता है कि कांग्रेस पार्टी टिकट देंगी इसलिए जा रहे हैं आप? नहीं, ये गलत बात है। हम सिर्फ नाना भाऊ के विश्वास पे जा रहे हैं और नाना भाऊ को इस राज्य का मुख्यमंत्री बनाना है। पार्टी अगर कांग्रेस पार्टी टिकट नहीं देंगी तो आप क्या नाना भाऊ के लिए हम जा रहे हैं। नाना भाऊ का ही काम करेंगे, नाना भाऊ के लिए लड़ाई है, विषय खत्म है। राष्ट्रवादी में कहीं ना कहीं नाराजी क्या आपको? हाँ, बिल्कुल नाराजी नहीं, लेकिन हमको बहुजन का मुख्यमंत्री बनाना है महाराष्ट्र के अंदर। ये थे राष्ट्रवादी के कार्यकर्ता अजय लांजेवार, जो सांसद प्रफुल्ल पटेल है, अजित पवार पार्टी है, उनके कार्यकर्ता थे। यह आज जो है कांग्रेस पार्टी में प्रवेश कर रहे हैं नाना भाऊ पटोले के नेतृत्व में, और तेजस्वी लान में लगभग सैकड़ों कार्यकर्ता के साथ में जो ये प्रवेश करते नजर आ रहे हैं। आने वाले महाराष्ट्र में विधानसभा का चुनाव है, कहीं न कहीं टिकट मिलने के वजह से भी कार्यकर्ता प्रवेश करते हैं। अब देखना ये बाकी होगा आने वाले समय पे इनको टिकट मिलती है नहीं मिलती, और आने वाले समय में चुनाव की क्या भूमिका होती है। मैं लिल्लारे, न्यूज प्रभात मीडिया, सडक अर्जुनी, गोंदिया। माझ्या भविष्याचं नियोजन एवढंच आहे की 7/7/2024 काँग्रेसला साथ द्यायची आणि नाना भाऊला भावी मुख्यमंत्री म्हणून आपण पाहत आहोत आणि भावी मुख्यमंत्री हा बहुजन समाजाचा असायला पाहिजे, ही आमची धारणा होती सर्वांची, सर्व सहकार्यांची। त्यामुळे आम्ही आज निर्णय घेतला होता काँग्रेस पक्षात जाण्याचा आणि तो आज आमचा सन्माननीय नानाभाऊ पटोले यांना बहुजन समाजातून नेतृत्व मिळायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये बहुजनाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, हे आमच्या सर्वांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नपूर्ती करण्यासाठी आज आम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला। आज आमच्यासोबत म्हणजे भरपूर सारे लोक होते, परंतु विषय असा झाला की रोवण्याचा सगळा आता सीझन चालू आहे। अशा अवस्थेमध्ये अनेक शेतकरी हे त्यांची इच्छा होती आणि इच्छा असताना सुद्धा ते आज येऊ शकले नाही कामाच्या निमित्तानं, तरी पण 5 ते 7 हजार सहकार्यांनी, नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी विविध पक्षाच्या आज सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आज काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलेला आहे। पक्षाचा आदेश जो काही राहील तो मला मान्य राहील। आम्ही पक्ष संघटनेसाठी काम करू, नानाभाऊचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही काम करू। प्रफुल्ल पटेलांसारख्या कद्दावर नेत्यांना सोडून तुम्ही काँग्रेसमध्ये आलं, काय वाटतं आपल्याला? आम्हाला हे वाटत होतं की तळागाळातील नेता, गोंदिया भंडाऱ्याचा नेता, सुकळी गावातील एक नेता, बहुजनाचा नेता, लोकनेता, जर अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण दिल्लीमध्ये ज्यांनी गोंदिया भंडाऱ्याची ओळख निर्माण करून दिली, असा बहुजनाच्या माणसासोबत आम्ही बहुजन वर्ग सोबत राहू, यामुळे आम्ही सोबत नानाभाऊच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला। हे अर्जुनभाऊ घरोटे यांच्या नेतृत्वात, यांच्या मार्फत हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, त्यांनी सुद्धा मंचावर यावं। की तुम्ही आज पक्ष प्रवेश कोणत्या हेतूने करत आहात? मी त्यांना स्पष्ट सांगितलं की ज्या सुकडीचं नाव आम्ही कोणी ओळखत नव्हतं, त्या सुकडीचं नाव, या भंडारा जिल्ह्याचं नाव ज्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात लौकिक केलं असा बहुजनाचा चेहरा आणि या महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय नानाभाऊ पटोले यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही पक्ष प्रवेश करत आहोत। आणि म्हणून सन्माननीय नानाभाऊंचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही या पक्षामध्ये अनेक विविध पक्षाचे पदाधिकारी, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीपासून त्रस्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 11 उमेदवारीसाठी पक्ष प्रवेश करीत नाही, तर मी सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी पक्ष प्रवेश करत आहे। राज्य का